विठू दर्शनाची आस. विठ्ठलाच्या नामाचा गजर कानावर पडताच मन भारावून जातं. संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, तुका म्हणे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. हीच आवड आणि तहान हळूहळू भक्ताच्या मनात घर करू लागते. देवदर्शनासाठीचं मन हळवं होतं आणि डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागतात. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामाच्या जपात एक वेगळाच आनंद मिळू लागतो. भक्ताला संसार किंवा रोजच्या धावपळीपेक्षा सुद्धा विठू नामाचा गजर अगदी गोड वाटू लागतो. या ओढीची तीव्रता इतकी वाढते की पंढरपूर गाठण्याची आस लागते. चाकरमानी असो वा सामान्य व्यक्ती, प्रत्येकाची पावलं आपोआप पंढरीची वाट धरतात. वारी असो वा कोणताही विशेष दिवस, विठुरायाच्या भेटीची ही ओढ मनाला सर्व बंधनं तोडून देवाच्या दारात खेचून नेते. विठ्ठल दर्शनाची ओढ म्हणजे केवळ एक धार्मिक भावना नसून ती विठू माऊली आणि भक्ताभक्तामधील एक अतूट भावनिक बंध आहे. ही ओढ मनाला शांत करते, संसारातील दुःखाचा विसर पाडते आणि पांडुरंगाचं एकदा सावळं रूप डोळे भरून पाहावं यासाठी अंतःकरणाला पाझर फोडते. प्रत्यक्षात विटेवर कटिबद्ध उभ्या असलेल्या त्या सावळ्या, सुकुमार आणि शांत मूर्तीकडे पाहिल्यावर मनातील सर्व प्रश्न, चिंता विरघळून जातात. त्या चरणांचा स्पर्श होताच जन्मोजन्मीचं समाधान मिळतं आणि हीच ओढ पुन्हा पुन्हा दर्शनासाठी दरवळत राहते. ही ओढ, ही भावना समर्पक शब्दात मांडली आहे शोभा संजय हिने विठू दर्शनाची आस या तिच्या भक्तिगीतात. जरूर ऐका. कटीवर हात विटेवर उभा माझ्या विठू, ध्यास मनी माझ्या कसे तुला भेटू. मनी एक शंका दुखले असतील तुझे पाय, लावून देऊ का चंदन तेल दुसरे करू तरी काय. काना कोपर्यातून आले वार करी, चंद्रभागेसह दुमदुमली पंढरी. विठ्ठल नामाचा गजर तुझ्या कानी, क्षणभर बोलणारे ऐकू दे तुझी अमृतवाणी. कटीवर हावत विटेवर उभा माझा विठू, ध्यास मनी माझ्या कसे तुला भेटू. बघून तुझे रूप विसरून जातो तहान भूक. नैवेद्यासाठी ठेवला राजगिऱ्याचे लाडू वरीचा भात. खाऊ घालते तुला नको काढू कटीवरचे हात. तुझ्या दर्शनासाठी वारूही धावतो, नकळत तू भक्ताला पावतो. ठेवतो डोईवर तुळस पायात बळद देतो. बळीराजा तुझ्या नामाचा गजर करीत तुझ्याच
श्वास मनी माझ्या कसे तुला भेटू